मंडळी, ऐन डिसेंबरच्या थंडीच्या कडाक्यात बीड माजलगाव मधलं वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. साखर कारखानदार विरोधात ऊस उत्पादक शेतकरी हा रणसंग्राम पेटलेला दिसतोय. 2 दिवसापूर्वी आंदोलनाची हाक देण्यात आली. रास्ता रोको केला, टायर जाळून त्यांच्या मागण्या किंवा या गोष्टीचा निषेध केला. काल कारखान्याचं गेट तोडून आंदोलक कारखान्यात घुसू पाहत आहेत. एकीकडे तर दृश्य असं आहे, की या आंदोलकांना किंवा शेतकऱ्यांना थोपवण्यासाठी कारखानदारांना बाउन्सर्सचा वापर करावा लागला. मग नेमकं वातावरण का पेटतंय? महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात हे साखर कारखानदार विरोधात ऊस उत्पादक शेतकरी वातावरण का पेटलंय? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की कोयता बंद, वाहतूक बंद, कारखाना बंद ही हाक शेतकरी संघटनेला का पुकारावी लागते? त्यांच्या मागण्या काय आहेत? त्यासोबतच साखर कारखानदारांच्या काय घराणं आहे? त्यांच्या अडी-अडचणी काय आहेत? ते इतके हतबल का आहेत? जे सरकारनं एफ-आर-पी दिलंय, ते का देऊ शकत नाहीत? त्याची सखोल चर्चा करूया. आणि ते यश स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पश्चिम महाराष्ट्रात मिळालं, जेणे की सांगली, सातारा, सोलापूरमध्ये कारखानदाराच्या घशात हात घालून जो एफ-आर-पीचा दर काढून शेतकऱ्यांना दिलेला आहे, तेच यश मराठवाड्यातल्या शेतकरी ऊस उत्पादक संघर्ष समितीला मिळेल का? याचीही चर्चा करणार आहोत. आणि उद्या गुरुवारी जे काही आंदोलन पेटणार आहे, याची दिशा काय असणार आहे? काय-काय प्रामुख्याने मागण्या असणार आहेत? त्याच्याबद्दलही थोडक्यात प्रकाश टाकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, जो की ऊस उत्पादक शेतकरी आणि त्याला एफ-आर-पी मुळं आशा लागलेली आहे आणि त्याचं भविष्य काय असू शकतं, हे या आंदोलनातून समजून येणार आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, महाराष्ट्र हा देशातला दुसरं क्रमांकाचा राज्य आहे ऊस उत्पादकामध्ये. आता ऊस केवळ राज्यासाठी आर्थिक भार म्हणूनच नाही, तर सामाजिक आणि राजकीय दृष्ट्याही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण महाराष्ट्रात विशेषतः सहकारी साखर कारखान्याचा पराक्रमी नंबर आहे. त्यामुळं हे केवळ नुसतं अर्थकारण नसून हे समाजकारण आहे, हे राजकारण देखील तितकंच आहे. पण साखर कारखानदाराविरोधात शेतकरी हा संग्राम किंवा हा संघर्ष नवीन नाहीये. दरवर्षी ज्याही वेळेस हंगाम येतो, गाळप सुरू होते, त्यावेळेस एफ-आर-पीच्या नावानं गोंधळ हा उडालेलाच असतो. परंतु यावर्षी या गोंधळाला एक नवीन वळण मिळालेलं आहे आणि त्याचं कारण आहे, की एकजूट झालेला शेतकरी. आता युवा ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष संघटनेनं काही शेतकऱ्यांना एकत्र करून एक वेगळी आणि चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या संघटनेला जे कुणी मार्गदर्शक लाभलेले आहेत, ते कुणी साधेसुधे किंवा राजकीय पोळी भाजण्याच्या हेतूनं आलेले नाहीयेत. ज्या व्यक्तीने विदेशातली भल्या मोठ्या पगारीची नोकरी सोडून महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात येऊन शेतकऱ्यांसाठी संघर्ष करून पाहत आहे, त्या व्यक्तीचं मार्गदर्शन जर अशा संघटनेला लाभत असेल, तर ही संघटना खरंच परोपकारी आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आहे, यात तीळ मात्र शंका नाहीये. त्यामुळं आपण पाहूया, की नेमकं या संघटनेचे मागण्या काय आहेत? सगळ्यात पहिली जी मागणी आहे, ती म्हणजे ऊसाला जे सरकारनं, केंद्र शासनानं दर निश्चित करून दिलेला आहे, 31,500 टनामागे तो देण्यात यावा. आता याची मागणी एवढी जोर का पकडतीये? कारण आजकाल जो काही ऊस उत्पादनाचा खर्च झालेला आहे, तोही वाढलेला आहे. त्यामुळं जर 2400, 2600, 2700 भाव मिळत असेल, तर उत्पादन खर्चच त्यामधून निघत नाहीये. त्यातच पुन्हा जे कापणीचा खर्च आहे किंवा वाहतुकीचा खर्च आहे, तोही शेतकऱ्याचा या एफ-आर-पीच्या हप्त्यामधनंच कापला जातो. म्हणजे त्याला आधीच दर कमी आणि त्यात पुन्हा ह्या खर्चाचा जो वजा केली, तर आणखीन हातात खूप कमी पैसे येतात. त्यातच आणखीन भर पडतो ते म्हणजे काटा मारणं किंवा रिकव्हरी कमी दाखवणं किंवा असणं. मराठवाड्यात रिकव्हरी तशीही कमीच असते. परंतु जी दाखवली जाते रिकव्हरी पारंपरिक पद्धतीनं ती कधीच 10.50 किंवा 10.25च्या पुढं जात नाही. 11% रिकव्हरी जरी मराठवाड्यात असली तरी कारखानदारांना जी त्यांच्या वेबसाईटवरती प्रकाशित केली जाते ती म्हणजे 10% किंवा 10.00 इतकीच आहे. मग या सगळ्या कारणामुळं शेतकऱ्यांना आणखीन जी एफ-आर-पीची किंमत आहे त्यापेक्षा खूप कमी भावात माल मिळतोय आणि त्याचा उत्पादन खर्चही निघत नाहीये. तर याच्या विरोधात आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी याच्या मागण्या धरून ठेवलेल्या आहेत. ती म्हणजे ₹3,000 पहिला हप्ता हा देण्यात यावा आणि दुसरा हप्ता किती रुपयाचा असणार आहे आणि कधीपर्यंत मिळणार आहे, याची लेखी काय ती मागणी मागच्या जी की 2 दिवसापूर्वी मीटिंग घेण्यात आली होती. शेतकरी आणि साखर कारखानदार दरम्यान जिल्हाधिकाऱ्याच्या मध्यस्थीच्या मार्फत यामध्ये मागणी करण्यात आलेली आहे. परंतु तीही मीटिंग निष्फळ झालेली आहे. साखर कारखानदारानं या कुठल्याच मागण्या मान्य केलेल्या नाहीयेत आणि त्या गोष्टीला जोमानलं सुद्धा नाहीये. आता शेतकरी ठाम आहे, की आम्हाला ₹3,000 पहिला हप्ता एफ-आर-पी प्रमाणे मिळावा. हे झालं शेतकऱ्यांच्या मागणीच्या बाबतीत. आता आपण पाहूया कारखानदारांचे घराणे काय आहेत. आता विशेषतः मी जसं सांगितलं, की मराठवाड्यातले सहकारी साखर कारखाने आहेत. खाजगी नसून सहकारी आहेत. तर त्यांचं घराणं वेगळंच आहे.
बरेच सारे कारखाने दिवाळखोर आहेत किंवा कर्जबाजारी आहेत, त्यांचं म्हणणं आहे. त्यासोबतच जी काही साखर उत्पादन झालेली असते, ह्याचा साठा खूप काळ साठवून ठेवायला लागतं. कारण बाजारात त्याचा भाव जर कमी जास्त झाला, तेजीमंदी झाली, तर हा जो साठा आहे तो वाढून जातो आणि बाजारात विकला जात नाही भाव कमी असल्यामुळं आणि त्यामुळे शेतकऱ्याला द्यायला पैसे कारखानदाराकडे राहत नाहीयेत. त्यासोबतच जर पश्चिम महाराष्ट्रासोबत जर आपण त्याची तुलना केली, तर जे माजलगावचे सोळंके साहेब आहेत, त्यांचं म्हणणं आहे, की खाजगी कारखान्यांना जे काही आर्थिक पाठबळ आहे, हे बाहेरून पुरवलं जातं. परंतु सहकारी साखर कारखानदाराला स्वतःच्या पैशातनं हे सगळं मॅनेज करायला लागतं आणि त्यामुळे हे जो 3,000 चा जो काही तुम्ही भाव मागताय, हा अविश्वसनीय आहे. म्हणजे जो प्रॅक्टिकलच नाहीये. म्हणजे तुम्ही फक्त मागायचं म्हणून मागण्या करताय, पण हे प्रॅक्टिकली शक्य होणार नाहीये. आता त्यांचं पुढे जाऊनही आणखीन बरचसं विधान आणि हे विचार करायला लावणारं विधान असं आहे शेतकऱ्यांना, की जर का या आंदोलनामुळं शेतकरी आंदोलनात भुळून ऊस उत्पादक शेतकऱ्याने त्याचा ऊस शेतातच ठेवला, कापणी करून कारखान्यात नाही पाठवला आणि कारखाने बंद ठेवले, तर त्याला जबाबदार हे आंदोलक असतील किंवा ही जी संघर्ष संघटना आहे, हे संघटना त्यासाठी जबाबदार असणार आहे. गाळप जर नाही झाली, ऊस जर जागेवर वाळून गेला, त्यानंतर रिकव्हरी जर कमी निघाली किंवा जे काही नुकसान शेतकऱ्यांचं होणार आहे, तर त्याला जबाबदार हे आंदोलक असतील. इथपर्यंतही कारखानदारांनी सांगून टाकलेलं आहे. मग आता या दोघांमध्येच ही जे काही संग्राम पेटलेला आहे, दोघांच्याही मागण्या योग्य आहेत, दोघांच्याही घराणे आहेत. आता उद्या म्हणजे गुरुवारी जो मोठा मोर्चा निघणार आहे, त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीजी त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाड्यातही या आंदोलनाला यश मिळतंय का? फुलला फुलाची पाकळी कमीत कमी 2800 ते 3000 जर एफ-आर-पीच्या हिशोबानं पहिला हप्ता मिळाला, तर खरंच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं भलं होईल आणि त्या कारखानदारांनाही दुवा लागेल. आशा करूया येणारा जो काळ आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होतील. जे काही होतील ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.